अतिवृष्टी, पूरपरिस्थिती, गारपीट तसंच टंचाईच्या परिस्थितीत उपाययोजनांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतील निधीचा वापर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय। या संदर्भातला शासन निर्णय जारी करण्यात आलाय। जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत नियमित योजनांसाठी मंजूर असलेल्या 95% निधीमधून अतिवृष्टी, गारपीट आणि पूरपरिस्थितीसाठी करण्याच्या तातडीच्या उपाययोजनांसाठी 5% तसंच टंचाईग्रस्त परिस्थितीत 5% निधी उपलब्ध करून देता येणार आहे। एखाद्या जिल्ह्यात एका आर्थिक वर्षात प्रथम टंचाई आणि त्यानंतर अतिवृष्टी, पूरपरिस्थिती आणि गारपीट या दोन्ही बाबी उद्भवल्यास तसंच त्या जिल्ह्यात टंचाईच्या उपाययोजनांसाठी तरतूद असलेला 5% निधी मर्यादेपेक्षा कमी खर्च झाल्यास त्यामधील उर्वरित शिल्लक निधी अतिवृष्टी, पूरस्थिती आणि गारपिटीच्या परिस्थितीत तातडीच्या उपाययोजनांसाठी वापरता येऊ शकेल। या सर्व कारवाईसाठी जिल्हा नियोजन समितीची मान्यता आवश्यक राहील। एखाद्या जिल्ह्यात टंचाई किंवा अतिवृष्टी, पूरपरिस्थिती किंवा गारपीट झाल्यास त्यावरील उपाययोजनांसाठी 10% मर्यादेपर्यंत खर्च करण्याची मुभा जिल्हा नियोजन समितीच्या मान्यतेने देण्यात येईल। कोणत्याही परिस्थितीत खर्च करण्याची मर्यादा जिल्हा वार्षिक योजनेसाठी मंजूर खर्चाच्या 10%पेक्षा अधिक असणार नाही, असं या शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आले। तातडीच्या उपाययोजनांवर करण्यात आलेल्या खर्चाचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत मदत आणि पुनर्वसन विभाग तसंच पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाला सादर करणं आवश्यक असेल। उपमुख्यमंत्री